रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त टेंभी नाका येथे जैन मंदिरात मोठ्या उत्साहात महाआरतीचं आयोजन। श्री रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्त देशात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय। ठाण्यात देखील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच निमित्तानं ठाण्यातील जैन मंदिर ट्रस्टतर्फे देखील रामनामाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली। यावेळी टेंभी नाका जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम सोळंकी, टेंभी नाका जैन मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी गुणवंत जैन, टेंभी नाका जैन मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी संपत चोपडा, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, सदस्य हेमंत परमार, नरेंद्र जैन, विनोद भंडारी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सर्व भारतामध्ये अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 409 वर्षानंतर ही प्राणप्रतिष्ठापना करून सर्व भारतीयांचं स्वप्न साकार केलंय। तसेच संपूर्ण भारत देशात विविध जातींकडून महाआरती पालखी कार्यक्रम आयोजित करत आपला आनंद व्यक्त केला जातोय। आमच्या जैन समाज आणि मित्रमंडळातर्फे महाआरती करून जल्लोष साजरा करण्यात आलाय। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। दरम्यान आमचं स्वप्न कोणीही पूर्ण केलं नाही, पण या सरकारमुळे ते साकार झाल्याचं जैन मंदिर अध्यक्ष उत्तम सोळंकी यांनी यावेळी व्यक्त केलंय। हारी पडलो आता संकट नेवारी, जय देवी महिषासुरवर्धिनी, सुरवर सुरवर दे तारक संजीवनी, जय देवी। आज आपल्या भारतामध्ये अयोध्यामध्ये जी रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, त्या निमित्ताने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या हस्ते जी प्राणप्रतिष्ठा केली, ती प्राणप्रतिष्ठा आज करीबन आपलं 490 वर्षाचे स्वप्न साकार केलेलं आहे। आणि त्या सकाराचा सर्व भारतामध्ये सगळं समाजाने आपल्या वतीने जे काही कार्यक्रम केलेले आहेत, कोणी महासभा आरती केलेली आहे, कोणी मिरवणूक काढलेली आहे आणि सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। आणि आज आम्ही ठाण्यामध्ये जैन बांधवाने आणि आमच्या टेंभी नाका मित्रमंडळाने सहकार्य करून आणि आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा इकडे येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला व आरती केली। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि आपलं जे स्वप्न होतं, जे 490 वर्षापूर्वी कोणी पूर्ण केलेलं नाही, ते स्वप्न या सरकारने पूर्ण केलेलं आहे। हे आता म्हणजे 500 वर्षाचं जे आपल्याला केस अडकलेले होते ते आता आपलं हे मुक्त झाले। आज आपले देव रामलल्ला आज आपल्या घरात बसले, म्हणजे आपल्या देशातच आपले देव म्हणजे 500 वर्ष जातो त्यांना बसवण्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा म्हणजे दुःखाचा क्षण होता, तो आता निघून आता सुखाचा क्षण चालू झालाय। आता म्हणजे एकच हाक मारायची आहे, जय श्रीराम चंद्र की जय। आज का जो दिन है ये इतिहास में नहीं, मतलब वर्तमान में नहीं, भविष्य में ये दिन को याद किया जाएगा। दिवाली तो हम दिए मनाते ही है, लेकिन आज का दिन मतलब जैन हो, सिख हो, कोई भी कास्ट हो, लेकिन आज का जो दिन है ना, उस दिन में सभी को हिंदूमय बना दिया है। आज का जो दिन है वो हिंदूमय का दिन है। हम सब एक है, हम सब हिंदू है, इसीलिए आज ये बोलना जरूरी था कि हम जैन समाज होते हैं, हम लोग जैन समाज में हम पर्युषण मनाते हैं, सिख वाले जो होते हैं वो सिख का त्यौहार मनाते हैं, मुस्लिम जो होते हैं वो मुस्लिम त्यौहार मनाते हैं। लेकिन आज का एक दिन ऐसा है कि जहाँ पे ना कोई हिंदू, ना कोई मुस्लिम, ना कोई सिख, आज हम सभी लोग क्या है, हिंदू। आज का ये ऐतिहासिक पल हमारे जीवन के लिए, हर हिंदुओं के लिए, हर जैनों के लिए ऐतिहासिक है। और ये एक शुरुआत है, जो मुगलों ने जो हिंदुओं के साथ जो किया है, ये उसके लिए भारतीय संविधान के अंतर्गत आज न्यायपालिका ने जो आदेश दिया था, हम हमें वो आदेश के उपरांत मथुरा जैन मंदिर जो मुगलों ने कब्जे में किए थे वो भी हम वापस लेंगे और इन्हें बता देंगे कि हिंदू एक है और हिंदू आगे भी एक रहेंगे।